भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन। हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार अशी फोनवरून धमकी, तर धमकी देणाऱ्यांना पोलिसांकडून अटक। योगेश शितोळे आणि गणेश उगले अशी धमकी देणाऱ्यांची नावं। प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड रवाना। भाजप नेते प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगे 30 मे पासून अंतरवालीमध्ये उपोषण करणार। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय केलं हे मनोज जरांगेंना सांगणार। जरांगेंच्या भेटीआधी प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। तर शरद पवार उद्धव ठाकरेंनी समाजासाठी काय केलं हे देखील जरांगेंना सांगणार अशी ही प्रतिक्रिया। सरकार मराठा ओबीसींची फसवणूक करतंय, सरकारनं बनवा बनवीचा हा खेळ थांबवावा। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावर वडेट्टीवारांचंही वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली। तर बैठकीत मुख्यमंत्री राज्यातील मान्सून पूर्वतयारी आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर सह्याद्रीवरील बैठकीमध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर आता समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉकरोच जनता पार्टीची चळवळ। इंस्टाग्रामवर 19 मिलियन फॉलोअर्स। अनेक मुद्द्यांवर संतप्त तरुणांकडून सोशल मीडियात आवाज। कॉकरोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी आता 2 अर्ज दाखल। तर या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू। दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरलेत। कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं, याचा अर्थ सरकार घाबरलंय। व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईचा आक्रोश, तरुणांचा आवाज सरकार दाबू शकत नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। कॉकरोच जनता पार्टीचा मी सुद्धा सदस्य। कॉकरोच जनता पार्टीचे उद्या आम्ही पिलर असू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची या संदर्भात प्रतिक्रिया। भाजपचा मुंबई पालिकेतील 100 दिवसांचा लेखाजोखा। 25 वर्ष काम करून सुद्धा विरोधकांना जमलं नाही ते 100 दिवसात केलं। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित चाटम यांचा विरोधकांना टोला। संजय शिरसाठांसंदर्भात शिंदेंकडे तक्रार करणार। सामंतांकडे नाराजी व्यक्त केली, आता शिंदेंकडेही तक्रार करणार। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा शिरसाठ यांनी दावा केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह एआय व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। तर भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा। नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले। इच्छुक उमेदवारांना 25 मेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार। उमेदवारीचा अंतिम निर्णय प्रदेश काँग्रेस घेणार। विधान परिषदेच्या पुण्यातल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा। पुणे विधान परिषदेच्या जागेवर संधी मिळावी, सुरेश घुलेंची मागणी। तर सुरेश घुलेंचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आता 2 विद्यार्थ्यांची चौकशी। दोन्ही विद्यार्थी बहीण भाऊ असून आई शिक्षिका। परीक्षेपूर्वी गैरमार्गाने पेपर मिळवल्याचा सीबीआयला संशय। दोन्ही विद्यार्थी लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होते। नीट पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरेनंतर आता लातूरमधून आणखी एका डॉक्टरच्या घरी कसून चौकशी। संशयित डॉक्टरच्या घरी चौकशी करत सीबीआयकडून महत्त्वाचे दस्तावेज जप्त। तर डॉक्टर मनोज शिरुरे याच्या घराशेजारच्या एका अपार्टमेंटमध्ये 4 तास कसून चौकशी। तर नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला। अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीत ही माहिती समोर। दरम्यान किती विद्यार्थ्यांनी हे पेपर विकत घेतले याची आता यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। एनटीए अध्यक्ष महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी। पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याचीही माहिती। तर सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीए अधिकाऱ्यांची भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान। नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी। नीटची प्रश्नपत्रिका पुण्यामधूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघड। पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून पीडीएफ फाईल्स मार्गे गुरुग्राम मार्फत आता राजस्थानपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर। नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवरही परिणाम। नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाही तोपर्यंत एमएचटी सीईटी प्रवेश प्रक्रिया ही रखडणार।
नीट पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं नुकसान, सत्र न्यायालयाचं हे निरीक्षण. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी शिपायाला अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार. नीट पेपरफुटीमध्ये सरकारचा दोष, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. बंधू ऋषिकेश वैद्यचा पुणे सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला. दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केल्याची वैद्यवर या ठिकाणी त्याच्यावर आरोप. तर आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता, वकिलांचा युक्तिवाद. सोलापुरात वृक्ष लागवड मोहीम, तापमान वाढीचं संकट लक्षात घेता वृक्ष लागवड मोहीम. एक घर एक झाड उपक्रमांतर्गत 5,000 झाडांचं वाटप. आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या उपस्थितीमध्ये या वृक्षांचं वाटप. जळगावच्या धरणगावमधील सिंचन प्रकल्प बंधाऱ्याची कामांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी. तर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 345 सिंचनाची कामं मंजूर. धरणगाव तालुक्यामध्ये 3,600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. विदर्भातील जिल्ह्यांना आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना तापमान वाढीचाही ऑरेंज अलर्ट. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तापमानाचा पारा 45 पार. उष्णतेमुळे एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज. सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना यामुळे दिलासा. मागील 1.5 महिन्यापासून सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर. परभणीमध्ये शेतकऱ्यांना दररोज शेतीच्या कामासाठी 100 लिटरपर्यंत डिझेल मिळणार. पंपावर आधार कार्ड, सातबारा दाखवल्यास डिझेल उपलब्ध करण्याचेही आदेश. तर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये इंधन दिल्यास कारवाई होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 7व्या दिवशीही पेट्रोल डिझेल तुटवडा कायम. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पंपावर डिझेलचा टँकर दाखल होताच शेतकरी आणि वाहनधारकांची इथे मोठी गर्दी. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 7 दिवस पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा. नियमित पुरवठा सुरूच असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. तर तेल कंपन्यांची ऑनलाईन बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये इंधन साठ्याच्या स्थितीसंदर्भात आढावा घेण्यात आला. जळगावात शेतकऱ्यांची इंधनासाठी भटकंती. खरीप पूर्व तयारीवर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये परिणाम. डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची कामंही ठप्प. मजुरीचे दर दुपटीने वाढले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाटल्या आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देण्यावर बंदी. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा मोठा निर्णय. अतिरिक्त इंधन साठ्यावर प्रशासनाची करडी नजर असेल. शिवाय त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असंही आवाहन. नाशिक शहरातील काही भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक पश्चिम आणि सातपूर उद्या त्या ठिकाणी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे महापालिकेकडून तातडीची दुरुस्ती सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात 10 लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी मर्यादा वाढवा. माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी. तर बडोलेंचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन.